नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अजय मोबाईल घेऊन बसला होता. तेवढ्यात त्याची बायको मीनाक्षी बडबड करत बेडरूममध्ये आली. तिला पाहून अजयनं पटकन तोंडावर पांघरून घेतलं. ती म्हणाली, "अरे देवा, घर सोडून पळून जायची वेळ आली. अजय, मला ठाऊक आहेस, मला पाहून झोपण्याचं तू नाटक करतोयस. आता तर मला सीमाताईंशी बोलावंच लागेल. दिवसभर त्याच घरामध्ये असतात आणि त्यांना सवय आहे की स्वयंपाक बनवता बनवता टी व्ही चालू करून गाणी ऐकण्याची. आणि त्यांचं पूर्ण काम संपेपर्यंत टी व्ही मात्र तसाच चालू असतो. याचं मात्र त्यांना काहीही देणं घेणं नसतं. त्या अशा का वागतात हेच काही कळत नाही. जर असेच दर महिन्याला बिल वाढत गेले तर मी आधीच सांगून ठेवते, मी काही या घरात त्यांच्यासोबत राहू शकणार नाही." हे सर्व मीनाक्षी रागारागात आपल्या नवऱ्याला बोलत होती. तिचं बोलणं ऐकून अजय म्हणाला, "मीनाक्षी, सीमा वहिनीला पूर्वीपासूनच सवय आहे गाणी ऐकत काम करण्याची. भांडण करायला लागलो तर ते चांगलं वाटेल का?" मीनाक्षी म्हणाली, "अजय, तू तुझ्या मोठ्या दादापेक्षा जास्त पैसे कमवतोस. मी सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करते. आपण तिघे घराबाहेर गेल्यावर फक्त सीमाताईच दिवसभर घरामध्ये असतात ना. त्या काय काम करतात तेव्हा? निवांत आराम करत असतात. मला तर मात्र तिथं काम करावं लागतं. मग त्यांनी विजेचा वापर व्यवस्थित करायला नको का? लाईट बिल जास्त येतं तर त्यांनी लाईट कमी वापरायला पाहिजे की नाही?" अजय म्हणाला, "मीनाक्षी, हे बघ, आज रविवार आहे आणि मला खूप झोप येते. रोज तर ऑफिसला जावं लागतं. कमीत कमी आज तर मला शांतपणे झोपू दे." असं बोलून अजय पुन्हा तोंडावर चादर घेऊन झोपी गेला आणि मीनाक्षीसुद्धा तिच्या मुलांचा अभ्यास घ्यायला बसली. रोज ऑफिस असल्याकारणाने ती फक्त रविवारीच मुलांचा अभ्यास घेऊ शकत होती. मीनाक्षी आणि तिची मोठी जाऊ सीमा एकत्र राहत होत्या. मीनाक्षी नोकरी करत होती तर सीमा एक गृहिणी होती. अजय एका कंपनीमध्ये इंजिनियर पदावर कार्यरत होता. त्यामुळे त्याची कमाई त्याच्या मोठ्या भावापेक्षा म्हणजे मोहनपेक्षा जास्त होती. कारण अजय त्याच्या दादापेक्षा जास्त शिकला होता. मोहन एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होता. खरे तर त्याच्या वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर पूर्ण घराची जबाबदारी मोठ्या असल्याकारणाने मोहनवरच पडली. त्यामुळे त्याला अर्धवट शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. मोहनने अजयच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला होता आणि त्या दरम्यान त्याच्या आईची तब्येतसुद्धा खूप बिघडली होती. मोहनने आईचे उपचार करण्यामध्ये सुद्धा कुठलीही कसर सोडली नाही. खूप उपचार केले तरी डॉक्टरांना त्यांच्या आईला वाचवण्यात काही यश आलं नाही. आईच्या मृत्यूनंतर दोन्ही भाऊ खूप एकटे पडले होते. घराची अवस्थासुद्धा खूप वाईट झाली होती. दोन्ही भाऊ आपल्या कामामध्ये व्यस्त असायचे आणि ह्याच कारणामुळे ते घराकडे लक्षही देऊ शकत नव्हते. जेवणाची आभाळ होऊ लागली तेव्हा त्यांच्या दूरच्या नात्यातल्या काकांनी मोहनसाठी एक मुलीचं स्थळ आणलं आणि मोहनचं लग्न सीमाबरोबर झालं. लग्न झाल्यानंतर जेव्हा सीमा माप ओलांडून घरात आली तेव्हा मात्र तिनं सर्व घर खूप जबाबदारीनं आणि व्यवस्थित सांभाळायची हमी घेतली आणि ती सर्व काही व्यवस्थित करू लागली. याचा मोहनला खूप आनंदही होत होता. ती दोघांची कामेही व्यवस्थित करत होती. थोडक्यात काय तर सीमामुळे घराला घरपण आलं होतं. सीमा तिच्या नवऱ्याला आणि दिराला गरम गरम जेवण वाढायची, दोघांचे कपडे धुवून इस्त्री करून ठेवायची. एका वर्षाने सीमा आणि मोहन यांना एक मुलगा झाला. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण अचानक एके दिवशी अजय मीनाक्षीसोबत कोर्ट मॅरेज करून तिला घरी घेऊन आला. तेव्हा सीमा आणि मोहन त्याला काहीच बोलले नाहीत. अजयच्या आनंदासाठी त्यांनी त्या दोघांचे हसून स्वागत केले. मीनाक्षी आजच्या जमान्यातील सुद्धा होती आणि ती नोकरीही करत होती. त्यामुळे घरातील एकाही कामाला ती हात लावत नव्हती. पण तरीही सीमा तिला सांभाळून घ्यायची, सर्व घर सांभाळायची. असेच दिवस गेले, वर्ष सरलं. मीनाक्षीने जुळ्या मुलांना जन्म दिला. तेव्हा तिने काही महिने ऑफिसमधून सुट्टी घेऊन मुलांना सांभाळलं. पण जेव्हा तिने पाहिले की तिची मोठी जाऊ तिच्या मुलांना अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेते आहे, तेव्हा मीनाक्षीने पुन्हा ऑफिसला जायचं जॉईन केलं. सीमाचाही मुलगा आत्ता मोठा झाला होता. तो शाळेला जात होता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा मीनाक्षी आणि सीमाताई बरोबरचे वागणं बदलायला लागलं. तिला असं वाटायचं की सीमा या घरामध्ये बसून आराम करतात आणि मी स्वतः दिवसभर ऑफिसमध्ये काम करते. आता तर सीमा आणि त्यांच्या खोलीत एकटीसाठी पंखा लावला किंवा त्यांच्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवले तर मीनाक्षी रागाला जायची. तो रात्री भांड्यावर काढायची. उगाचच स्वयंपाकखाली जाऊन भांड्याची आदळआपट करायची. तरी देखील सीमा तिला एका शब्दानेही काही बोलत नव्हती. ती फक्त शांत बसत होती, कारण ती खूप समजूतदार होती. एके दिवशी मीनाक्षी झोपेतून उशिरा उठली. तिने किचनमध्ये जाऊन पाहिले तर सीमाताईंनी त्यांचा नाश्ता आणि टिफिन दोन्हीही तयार ठेवलं होतं.
मीनाक्षी सीमासमोर खूप मान द्यायची. त्यामुळे ती हळू आवाजात म्हणाली, सीमाताई, काल रात्री मुलांचा उशीरपर्यंत अभ्यास घेतला ना, त्यामुळे सकाळी उठायला जरा उशीर झाला. यावर सीमा म्हणाली, अगं असू दे, काही प्रॉब्लेम नाही. तुझं तू आवर आणि पटकन तयार हो आणि ऑफिसला सुद्धा जा. मुले उठले नाहीत का अजून? त्यांना उठव, शाळेला जायला उशीर होईल. मीनाक्षी म्हणाली, हो ताई, मी मुलांना उठवते, पण मला सांगा, काही काही कामे करायची बाकी आहेत का? सीमा म्हणाली, नाही, स्वयंपाक झाला आहे, राहिलेली कामे मी करेन. तू मुलांना उठव, मी तुझ्या दादांसोबत त्यांना शाळेत पाठवेन. ठीक आहे, असं म्हणून मीनाक्षी तिच्या मुलांना उठवायला गेली. सीमाचा मुलगा सकाळी शाळेत गेला होता. सीमाने आपल्या जावेच्या मुलांना देखील अंघोळ घालून त्यांच्या सर्व उरकून नाश्ता देऊन टिफिन देऊन मोहनसोबत शाळेलाही पाठवून दिलं. हे सर्व अजय मात्र पाहत होता, कारण त्याला माहिती होतं की वहिनी खूप चांगली होती. तेव्हा तो म्हणाला, अगं वहिनी, हे सर्व कामे तर मीनाक्षीने केली पाहिजे, पण त्यांच्यापेक्षा तू माझ्या मुलांची जास्त काळजी घेत असते. तेव्हा सीमा म्हणाली, अहो भाऊजी, असं का बोलता? मी तुमच्या मुलांची मोठी आई आहे, मग तुम्ही असं परक्यासारखे का बोलत आहात? अजय म्हणाला, वहिनी, मला असं नव्हतं म्हणायचं, पण कधीतरी मीनाक्षीला पण संधी देत जा ना काम करण्याची. असे बोलून तो हसला. तेव्हा मीनाक्षीला खूप राग आला. तेव्हा ती म्हणाली, अजय, तुझं बोलणं झालं असेल तर निघूया का ऑफिसला? जायला उशीर होतोय. त्यानंतर ते दोघं ऑफिसला निघून गेले. आत्ता दिवसभर सीमा घरी एकटीच असायची. तेव्हा ती घरातील इतर कामे करून शिवणकाम करत असायची. संध्याकाळी मीनाक्षी ऑफिसवरून घरी आली. तिने पाहिलं तर तिच्या मुलांचा अभ्यास घेत होती. अभ्यास झाल्यानंतर जेव्हा मुलं खोलीमध्ये आली तेव्हा मीनाक्षीने मुलांना विचारलं, सखी, तुम्ही आज तिकडे काकीकडे जाऊन अभ्यास का करत होता? तिला काहीतरी वेगळंच वाटत होतं. ती म्हणाली, तुम्ही ट्युशनला का गेला नाही? तेव्हा सखी म्हणाली, आई, आमच्या ट्युशनच्या टीचर 15 दिवसासाठी बाहेरगावी गेले आहेत. तेव्हापासून आमचा अभ्यास काकीच घेते. काकी आम्हाला आमच्या ट्युशनच्या टीचरपेक्षा खूप छान शिकवते, अजिबात रागवत नाही. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, बाळा, तुझी काकी तर दिवसभर घरामध्ये बसून असते. मी तर पैसे कमावण्यासाठी ऑफिसला जाते, त्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकते. तिची मुलं मात्र काहीही न बोलता बाहेर खेळायला गेली. पण आत्ता मीनाक्षीच्या डोक्यात असा विचार यायला लागला की माझ्याजवळ पैसे आहेत म्हणून मोठी जाऊबाई माझ्या मुलांना जवळ करते, न सांगता त्यांचा अभ्यास घेते, माझ्या मुलांचं सर्व काही करते, कारण त्यांना ठाऊक आहे की जर मी नोकरी सोडून दिली तर हे घर तिच्या मनाप्रमाणे कसं चालू शकेल. अखेर हे घर चालवायला मी सुद्धा पैसे देते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी झोपेतून उठली तेव्हा तिने पाहिलं, तिचा मोठा धीर मोहन बराच किराणा सामान घेऊन आलेला तिला दिसला. तेव्हा मीनाक्षी पुढे होऊन त्यांना बोलू लागली की एवढा किराणा सामान कसं काय आणलं तुम्ही यावेळेस? त्यावेळेस तिचे धीर तिला म्हणाले की अगं मीनाक्षी, कंपनीने सर्वांनाच यावेळेस किराणा भरपूर दिलेला आहे. तेव्हा तो म्हणाला की हे सामान नाही म्हटलं तरी आपल्याला 1.5 महिन्यापर्यंत तरी एक्सपायर होऊन जाईल, त्यामुळे माझ्या कंपनीने हे सामान स्वस्तामध्ये दिलं आहे. मी एकट्यानेच नाही तर माझ्यासोबतच्या इतर कामगारांनी सुद्धा किराणा सामान घेतला आहे. आपले कुटुंबसुद्धा मोठं आहे ना, त्यामुळे किराणा सामान संपायला वेळ लागणार नाही. मीनाक्षीने विचार केला की ती म्हणाली, ठीक आहे. यावेळेस किराणा सामानसुद्धा स्वस्तात मिळालं, त्यामुळे मीनाक्षीने ह्या महिन्यात सीमाकडे घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत. असेच हळूहळू करून तिने घरात पैसे देणं बंद केलं. आणि एके दिवशी ती अजयला म्हणाली, दादांना एकच मुलगा आहे आणि आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, मग आपण बचत करायला नको का? अजय म्हणाला, बचत करत राहिली तर घर कोण चालवणार? आपल्या घरामध्ये आपण 7 जण आहोत. तू तर पैसे देणं बंद केलं आहे आणि जर मी पैसे द्यायचं बंद केलं तर घर कसं चालणार? तुम्ही इथे पैसे कमवण्यासाठी आम्हाला दिवसभर राबावं लागतं. शिवाय मला एक मुलगी आहे, मग पैशाची बचत करायला पाहिजे की नको? सीमा काहीच बोलली नाही. ती शांतपणे तिचं काम करत होती. आता जेव्हा दुसऱ्या महिन्यात सुद्धा लाईटचे बिल जास्त आले तेव्हा मात्र मीनाक्षीला सहन झालं नाही. ती पुन्हा तिच्या नवऱ्याला बोलायला लागली. तिला भयंकर राग आला होता. त्यामुळे ते अजय आणि मोहनदादा आणि सीमा वहिनीबद्दल खूप काही ऐकत होता. ती म्हणत होती की तुझा भाऊ जास्त कमवत नाही, त्यामुळे त्यांना कसं राहायचं, काय करायचं हे त्यांना अजिबात कळत नाही. तेव्हा तुझी वहिनी कशातही बचत करत नाही. अजयला मीनाक्षीचं बोलणं अजिबात पटत नव्हतं.
तेव्हा माझ्या बेडरूममध्ये उठून हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन तो झोपला. अजयला हॉलमध्ये जाऊन झोपलेला पाहून मीनाक्षी तिथे बडबड करायला लागली. तेवढ्यात सीमा तिथे आली आणि म्हणाली, अगं मीनाक्षी भाऊजी, तुम्ही इथे हॉलमध्ये आहात आणि तुमच्या खोलीमध्ये AC, TV, लाईट सर्व काही चालू आहे. मी आत्ताच बंद करून आले. मीनाक्षी जावेच्या अशा बोलण्याची वाटच पाहत होती. कधी एकदा जावं असं बोलते आणि मी याच्यावरून तिला काहीतरी 4 शब्द ऐकवते. मीनाक्षी पटकन म्हणाली, ताई, मी आणि माझा नवरा दोघंही कमवतो. आम्हाला अधिकार आहे. आम्ही लाईट किती वापरू, किती पैसे खर्च करू. तुमच्यासारखी माणसे अशी घरामध्ये बसून विनाकारण लाईट बिल वाढवत असतात. तेव्हा सीमा म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे मीनाक्षी? ती हातातील लाईट बिल दाखवत म्हणाली, वहिनी, तुम्ही जे दिवसभर TV लावून गाणी ऐकत असता ना, त्यामुळे एवढं लाईट बिल जास्त येते. तेव्हा सीमा तिला काहीही बोलली नाही. शांत राहिली, फक्त शांत राहिली. त्यावेळेस अजयलाही खूप वाईट वाटत होतं. तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काहीही बोलू शकत नव्हता. त्याचाच एवढा परिणाम आहे म्हणून एवढं लाईट बिल आलं आहे. सकाळी तुम्ही दोघे ऑफिसला जाता, घरकाम करत असताना घरामध्ये कुणीही नसतं. मुले देखील शाळा कॉलेजला गेलेली असताना तेव्हा मी एकटीच घरामध्ये बसून बोर होते. तेव्हा फक्त 2 तास घरकाम करताना मी गाणी ऐकत असते. सीमा म्हणाली, दिवसभर घरातील सर्व कामे करते हे तुला दिसत नाही, पण मी TV लावून गाणी ऐकते हे मात्र तुला सहन झालं नाही. अशी असशील असं मला अजिबातही वाटलं नव्हतं, अशी सीमा म्हणाली. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, हे बघा ताई, तुम्ही घरकाम सुरुवातीपासूनच करत आहात. मी तर जॉब करते, तुम्हाला तरी माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त स्वयंपाक, लादी, झाडू, फरशी एवढंच करायला जमतं. पण माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घर सांभाळणं आणि नोकरीसुद्धा करणं हे सुद्धा जमतं. तेव्हा अजय म्हणाला, मीनाक्षी, काहीही बोलू नकोस. तू काल परवा आलीस, पण वहिनीनं आई गेल्यानंतर हे घर सांभाळलंय. वहिनी, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष अजिबात देऊ नकोस. असं बोलून अजय खोलीत निघून गेला. आज मीनाक्षीने तिच्या जावेला खूप दुखावलं होतं. सीमा खूप दुःखी झाली होती. मीनाक्षी म्हणाली, हे बघा सीमाताई, मी स्पष्ट बोलते. मला आता यापुढे तुमच्यासोबत म्हणजे एकत्र राहायचं नाही. असेही तुम्ही दोघे नवरा बायको वेगळे राहिल्यानंतर फक्त ऐकल येईल हेच पाहायचं आहे. दादा कसे एकटे घर चालवतात. सीमाला मीनाक्षीकडून ही बोलण्याची अपेक्षा नव्हती. आज तिला खूप वाईट वाटलं होतं. मीनाक्षी म्हणाली, ताई, तुम्ही एकतर वरच्या खोलीमध्ये राहा किंवा मी माझे सामान घेऊन वरच्या खोलीत राहायला जाईन. जो कोणी तिथे राहील तो वरच्याच घरात स्वयंपाक बनवेल. तो खाली येणार नाही. त्याला खाली यायचा अधिकार नसेल. यावर सीमा म्हणाली, मीनाक्षी, मीच वरच्या खोलीमध्ये माझं सामान घेऊन शिफ्ट होते. तुम्ही इथे खालीच राहा. सीमाने मोहनला सर्व काही सांगितलं. दुसऱ्या दिवशी सीमा तिचं सामान घेऊन वरच्या खोलीत राहायला गेली. मोहनला हे वेगळं झालेलं कुटुंब पाहवत नव्हतं. तो मीनाक्षीकडे जाऊन म्हणाला, मीनाक्षी, एवढ्या लहानशा गोष्टीवरून कोणी विभक्त होतं का? आम्ही दोघे भाऊ लहानपणापासून एकत्र राहिलेलो आहे. तू असं का वागतेस? छोट्या छोट्या गोष्टीवरून तू भांडण का करतेस? असं करू नकोस. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, दादा, मला ठाऊक आहे तुम्हाला का बरं वेगळं राहायचं नाही. कारण तुमच्याकडे तेवढा पैसा नाही. तुम्हाला कमी पगार आहे आणि तुमच्या पगारामध्ये तुम्ही घर चालवू शकत नाही. तुम्हाला पगार किती भेटतो हे मला माहीत आहे, पण तुम्ही आम्हा दोघा नवरा बायकोला अजून किती त्रास देणार आहात? मीनाक्षीचे बोलणे ऐकून मोहन आणि सीमाचं मन दुःखी झालं. जे कुटुंब एवढं वर्ष एकत्र राहत होतं ते विभक्त झालं होतं. अजय बायकोच्या रागापुढे मजबूर होता. दोन्ही कुटुंबाने एकमेकांचे तोंड न पाहण्याची जणू शपथच घेतली होती. मीनाक्षी सतत म्हणत होती, आपल्या पैशामुळे तुझे दादा वहिनी एवढे वर्ष आपल्यासोबत न भांडता गुपचूप राहत होते. अजय मीनाक्षीकडे रागाने पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी उठून ऑफिसला जाण्याची तयारी करू लागली. आत्ता घरातील कामं, मुलं आणि ऑफिसचं काम याच्या जबाबदारी सगळ्या तिच्या एकटीवर पडल्या होत्या. पण ती मॅनेज करू काही शकली नाही. ती वेगळी राहिल्याच्या पहिल्याच दिवशी तिच्या मुलांना शाळेतसुद्धा पाठवू शकली नाही आणि सकाळी तिचा आणि तिच्या नवऱ्याचा टिफिनसुद्धा मीनाक्षी तयार करू शकली नव्हती. हे सर्व मात्र अजय पाहत होता, पण काहीच बोलला नाही. आज रात्री पण ऑफिसवरून आल्यावर मीनाक्षी बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडली. तिला जेवण बनवायला खूप कंटाळा आला होता. त्यामुळे तिने बाहेरूनच जेवण मागवलं. आता ती रोज रात्री बाहेरचं जेवण ऑर्डर करायला लागली. पण रोज रोज बाहेरचं जेवण खाऊन त्याची वाईट परिणाम तिच्या शरीरावरती होऊ लागले. मुलं ती आजारी पडू लागली.
त्यामुळे तिनं स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकीण ठेवली आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक आई ठेवली. त्यामुळे मीनाक्षीला असं वाटायला लागलं की पैशाने हे पूर्ण जग खरेदी करू शकतं. तिला असं वाटू लागलं की माझी जाव असा विचार करत असेल की मीनाक्षी वेगळी राहिली आणि माझ्या घरात तंगी सुरू झाली, जावेच्या घरात काटकसर सुरू झाली असेल असं तिला वाटू लागलं. मीनाक्षी खूप आनंदी झाली. एका महिन्यानंतर जेव्हा दोन्ही मुलांचा रिझल्ट आला तेव्हा मीनाक्षीने पाहिलं तर तिच्या दोन्हीही मुलांना कमी मार्क पडले होते. त्यामुळे मीनाक्षी मुलांवर ओरडायला लागली. तिची मुले म्हणाली, मम्मी, या अगोदर आमचा अभ्यास काकी घ्यायचे, त्यामुळे आम्हाला चांगले मार्क्स मिळाले, पण आता ती आपल्याकडे येत नाही. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, उद्यापासून मी तुमच्या दोघांसाठी एक चांगली ट्युशनची टीचरची सोय करेन. पैशाने सर्व काही खरेदी करता येऊ शकतं. आता दुसरीकडे सीमाला शिवणकामही येत होतं आणि ती तिची कामे करून दिवसभर फ्रीही असायची. त्यामुळे तिने घराकडे लक्ष दिले. कपडे शिवण्याचे काम सुरू केलं. तिनं शिवण क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि कपड्यांच्या ऑर्डरसुद्धा घेऊ लागली. यामध्ये मात्र सीमाचा चांगला जाम बसायला लागला. ती घरात राहूनही चांगले पैसे कमवू लागली होती. आज सकाळपासूनच मीनाक्षीच्या मुलांना उलट्या व्हायला लागल्या. डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर समजलं की मुलांनी शिळं अन्न खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. संध्याकाळी जेव्हा मीनाक्षी ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिनं पाहिलं की लाईटचे बिलसुद्धा या महिन्यात खूप जास्त आलं होतं. मीनाक्षीला मात्र काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात तिची मुलगी सखी म्हणाली, मम्मी, ती जी मेड आहे ना, आपल्या इथं काम करते ती आम्हाला तिच्या घरचं जेवण जे आहे ते खायला देते. आपल्या घरचं बनवलेलं जेवण ती आम्हाला अजिबात खायला देत नाही. म्हणूनच आम्ही आता आजारी पडलेलो आहोत. मुलगा म्हणाला, आई, आपली कामवाली जी आहे ना, दिवसभर सोफ्यावर बसून TV पाहत असते. आमच्या तर अजिबात ऐकत नाही. तेव्हा आम्ही तिला खूप राग आला. तेव्हा मीनाक्षीने तिला फोन केला आणि म्हणाली, माझ्या मुलांना खायला तुझ्या घरचं देतेस, दिवसभर TV पाहत असतेस, उद्यापासून कामावर यायचं नाही, गरज नाही आम्हाला तुझी. यावेळेस मात्र मीनाक्षीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तेव्हा ती अजयकडे गेली आणि अजयला म्हणाली, अजय, मी खूप चुकले. वहिनीला मी खूप चुकीचं समजलं, मला माफ कर. मी नेहमी त्यांना पाण्यात पाहत आले कारण त्या एक गृहिणी आहेत म्हणून, पण आज मला समजले की गृहिणी घरात किती चांगल्या प्रकारे घर सांभाळते. सीमाताई मुलांना किती व्यवस्थित सांभाळत होत्या आणि मी विचार करत होते की त्यांचा आपल्या पैशावर डोळा आहे. पैशाने सर्व काही खरेदी केलं जाऊ शकतं असं मला वाटत होतं. मला पैशाचा खूप गर्व होता, पण आज माझा अहंकार तुटला आहे. अजय म्हणाला, मीनाक्षी, मी तुला नेहमी हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो की पैशाने सर्व काही खरेदी केलं जाऊ शकत नाही, पण तो मात्र ऐकायला तयार नव्हती. तुला तुझ्या पैशावरती खूप गर्व होता. पैशाने नातेसंबंध कधीही खरेदी केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या अनमोल नात्यांना पैशाच्या तराजूमध्ये कधीही तोलायचं नसतं. लक्षात ठेव. नात्यामध्ये कधी दुरावा येता कामा नये, कारण या सर्व सुख सुविधा भौतिक आहेत, पण आपले कुटुंब ही आपली खरी संपत्ती आहे. मीनाक्षी आणि आजी पटकन वरच्या खोलीमध्ये गेले आणि दादा वहिनीला माफी मागायला लागले. सीमा म्हणाली, मीनाक्षी, तुला तुझी चूक समजली ना, खूप बरं झालं. पैसे तर वेळ आल्यावर कुणीही कमवू शकतो. तू पाहतेस ना मीनाक्षी, आज मी सुद्धा घरामध्ये आहे, परंतु घरामध्ये बसूनही मी खूप पैसे कमवत आहे. तुला एक सांगते, कुटुंब जर एकदा तुटले तर ते खूप मुश्किलतेने जोडलं जातं. तुला ज्या प्रकारे एवढी वर्ष असं वाटत होतं की मला आणि तुझ्या धीराला तुमची गरज आहे, अगदी असंच आज आम्हाला वाटतं आहे की तुम्हा दोघांना आमची गरज आहे आणि मला हे कुटुंब तोडायचं नव्हतं. त्यामुळे आपलं प्रेम असंच राहील, पण आता आपण यापुढे कशा प्रकारे वेगळे राहूनच आपलं घर सांभाळू हेच आपण बघू, जेणेकरून इथून पुढं आपल्याला असे कधी वाटताही कामा नये की एकमेकांशिवाय आपण राहू शकत नाही किंवा एकमेकांवर आपण जे कामं करत आहोत तो म्हणजे उपकार करत आहोत. मीनाक्षीने सीमाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, एकत्र राहण्यासाठी खूप विनवण्या केल्या, विनंत्या केल्या, पण सीमा मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. ही दोन्ही कुटुंब आज वेगळी राहतात, पण आजही त्यांच्या नात्यात पूर्वीपेक्षा जास्त आपलेपणा, प्रेम, काळजी आहे. तेव्हा मैत्रिणींनो, कुणीतरी बरोबर बोललं आहे
की जगामध्ये प्रत्येक वस्तू पैशानेच खरेदी केली जाऊ शकते असं नाही. नाते पैशाने खरेदी केली जाऊ शकत नाही. तेव्हा आपल्या नात्यांना वेळ द्या. आपुलकी, प्रेम, माया, ममता तुमच्या नात्यामध्ये टिकवा. तरच तुम्ही आनंदी राहू शकाल. अन्यथा पैसा एक दिवस संपून जातो, पण एकदा तुटलेली नाती पुन्हा येत नाहीत. तेव्हा ही छोटीशी कथा कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.